खेळाडू समालोचन कक्षामध्ये यायला हवा प्लीज. धन्यवाद भरत राऊत. सर्वांचं हार्दिक स्वागत. दुपार सत्रामध्ये 2:30 वाजलेले. लेफ्टी स्ट्राईक वरती हवेचा जाकर चांगला सपोर्ट्स आहे लेफ्टी फलंदाजाला. सुरेख फटका मारतो, कव्हर ड्राईव्ह करतो. नक्कीच सर्कलच्या बाहेर चेंडू निघून येतो. एक धाव कंप्लीट झाले. नक्कीच दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. थोडीशी मिस स्पीड मात्र खराब थ्रो, डायरेक्ट थ्रो आला असं. नक्कीच चांगली सुरुवात चेंडूवरती आणि श्री गणेशा या 2 धावांनी जय हिंद स्पोर्ट्स पांजो वर्सेस आई देवी स्पोर्ट्स पांजो हा सामना सुरू आहे. 5वा सामना सुरू आहे. सुरेख चेंडू, यॉर्कर चेंडू होता. गोलंदाज प्रमोद मास्टरचे खेळाडू आहेत. भरपूर वर्षाचा अनुभव आहे आणि ह्याच मैदानाचा भरपूर त्यांना अनुभव आणि पिचचा देखील अनुभव आहे. मात्र लेफ्टी फलंदाज असताना हवेचे देखील चांगला सपोर्ट्स आहेत. सर्कलचं बंधन आहे. चांगला फटका, नक्कीच हलकासा कट चेंडू पॉइंट रिझर्व मध्ये. धाव संख्या झाली आहे 3. चेंडू संपलेले आहेत 3. भावेश आणि सनी सलामीवीर. सुंदर सुरुवात झालेली आहे. बघायचं या सामन्यामध्ये अंतिम सामना आहे. 5वा सामना आहे. 10 संघ आज खेळलेले आहेत. सपना साकार, पांजो वायरलेस, पांजो चॅलेंजर, जाणता राजा, आई एकविरा, प्राप्ती वायरियस, साइड स्पोर्ट्स, पांजो इंडियन्स वर्सेस नैतिक 11 आणि अंतिम सामना आहे जैन स्पोर्ट्स पांजो वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स पांजो. समोर चेंडू खेळलेला, मात्र एक धाव समाधान. धाव संख्या 4. प्रमोद चांगली गोलंदाजी करतो, चांगली सुरुवात करतो आपल्या संघासाठी. मात्र कमीत कमी धावांचं आव्हान कसं येईल 5 शतकामध्ये, येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 5 शतकामध्ये, नक्कीच हाच विचार असेल त्यांच्या डोक्यामध्ये. लेफ्टी राईटी आहे, मात्र थोडा वेळ लागतोय. आणि सामना सुरू असताना कुठली टीम मिटिंग करू नका. चांगला शिवा फटका खेळतोय, समोर फटका खेळतोय आणि चेंडू जातोय. नक्कीच यस 6 धावांसाठी. आणि जो कोणी फलंदाज या सामन्यात 3 षटकार मारेल, हॅट्रिक नाही 3 षटकार मारा आणि 500 रुपये, अडीच किती 500 रुपये कमवा. तेजस तुषार भोईर यांच्याकडून. आणि हॅट्रिक जर केली, वाईटचा इशारा पंच अशोक राव त्यांच्याकडून. जर हॅट्रिक जर केली षटकारांची किंवा विकेटची तर 2500 रुपये बक्षीस आहे तेजस तुषार भोईर यांच्याकडून. आणि तर 3 षटकार मारले कसे पण तर 500 रुपये बक्षीस आहे त्यांच्या माध्यमातून. बॅटची षटकार घेऊन नक्कीच एसटी रक्षक सुटतो आणि दुसरा मागचा खेळाडू जो 3rd मॅन रिझर्व मध्ये उभा होता त्याने आज झेल टिपलेला आहे. मग त्याला बोलतो कनेक्टिंग झेल. पहिल्या ते गडी बांधतोय. कमॉन डीजेला संधी देऊया. कमॉन डीजे. ही पहिली इनिंग संपली. पहिली इनिंग संपल्यानंतर आम्ही लगेचच ड्रॉ करणार आहोत. पहिली इनिंग संपल्यानंतर लगेच आम्ही ड्रॉ करणार आहोत. जे संघ विजयी झालेले आहेत, आई एकविरा, स्वप्न साकार आणि एक चिठ्ठी पांजू इंडियन्स आणि प्राप्ती वॉरियर या संघाचे कॅप्टन. एक इनिंग संपल्यानंतर लगेचच यायचं आहे. तुम्ही जर आला नाहीत तर आम्ही तुमची वाट पाहणार नाहीत, यासाठी तुम्हाला मी अगोदरच कॉल करतोय.
5 षटकं संपल्यानंतर तुम्ही लगेचच आमच्या समालोचन कक्षामध्ये यायला हवं. लक्षात ठेवा, आम्ही ड्रॉ लगेचच करणार आहोत. पहिली इनिंग संपल्यानंतर लगेचच आम्ही ड्रॉ करणार आहोत. प्राप्ती वॉरियर्स, आई एकविरा, स्वप्न साकार, पांजू इंडियन्स. त्यानंतर जो सामना सुरू आहे या सामन्याचा एक एक प्रतिनिधी त्यासाठी आम्ही चिठ्ठी टाकलेली आहे. विनिंग टीम, जो संघ विजय होईल अशी आम्ही एक चिठ्ठी लिहिलेली आहे. 5 चिठ्ठ्या आम्ही टाकणार आहोत. त्यामध्ये एका संघाला मात्र बाय दिली जाईल, तो थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. लक्षात ठेवा. तर प्लीज पुन्हा एकदा सूचित करतोय, पहिली इनिंग संपल्यानंतर जे संघ विजय झाले त्या संघातील एक एक कॅप्टन आमच्या टॉस बॉक्समध्ये यायला हवेत. धन्यवाद. वारंवार सूचना देतात भरत राऊत, त्याच्या सूचना देखील पालन केलं पाहिजे आपण. आणि सामना सुरू असताना टीम मीटिंग करू नका. जयप्रकाश येतो, JP सूर्यका गोलंदाजी करतो, लेफ्ट हँड गोलंदाज आहेत, मास्टरचे खेळाडू आहेत. मात्र या प्रीमियर लीगमध्ये आपण मास्टर की काय आहेत ते दाखवत आहेत. दोन्ही गोलंदाज, पहिले त्यांनी गोलंदाजी केली प्रमोद, तो देखील मास्टरचा खेळाडू आहे, पांडू मास्टरचा खेळाडू आहे. आणि दुसरा गोलंदाज देखील आहे जयप्रकाश तात्या, हा देखील मास्टरचा खेळाडू आहे. पुढचा चेंडू नक्कीच असं वाटतं लो फुटं चेंडू होतं का, मात्र चांगला समाचार घेतला नाही आहे. डॉट चेंडू जातोय. ज्या संघाला बाय मिळेल त्या संघाला कंपल्सरी खेळावा लागेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. वारंवार सूचना तुमच्यापर्यंत आम्ही देत राहू. जे संघ जिंकलेले आहेत, एक इनिंग संपली, 5 संपल्यानंतर 5 ओव्हर झाल्यानंतर आपण लगेच सर्व संघनायक, ते 4 संघनायक जिंकलेले आहेत, त्या सर्व संघनायकांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. आणि ते संघ समोर जे खेळत आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि मैदानाच्या बाहेर, समोर स्ट्रेट ड्राईव्ह करतोय आणि कार्पेट ड्राईव्ह 4 धावा मिळण्यासाठी धावसंख्या 16. जयप्रकाश बघायचा हा चेंडू का असेल, वाईट असेल. पंच अशोकराव त्यांच्याकडून. धाव संख्या 17. माझा कुठल्या संघाला आहे खतरा बघायचा, येणारा वेळ आणि काळात सांगेल. 5 षटकामध्ये तुम्ही कमीत कमी 50 ते 55 धावा जर केल्या, त्या देखील धावा चांगल्या मानल्या जात नाही. मग 70 धावा देखील चेस झाल्या होत्या मित्रांनो, 66 धावा चेस झाल्या होत्या. सूर्य एक चेंडू हाताळतो, जरी चेंडू वाईट पडल्यानंतर लगेच कमबॅक करतो जयप्रकाश. अशा चेंडूची गरज आहे आई गावदेवी स्पोर्ट्स संघाला. प्रथम फलंदाजी करता येतात संघ जैन स्पोर्ट्स पांजू. मात्र या प्रीमियर लीगच्या माध्यमातून पांजूगावात यात्रा आहे असं म्हटलं हरकत नाही आहे. सूर्य एक चेंडू हाताळतो, बघा काय मास्टर की काय असते. पांजू मास्टरचे खेळाडू आहेत. बघा यंग संघाने काहीतरी शिकून घ्यायचं आहे. ज्याच्या गोलंदाजांनी भरपूर चेंडू वाईट टाकलेले आहेत, त्या गोलंदाजांनी काहीतरी थोडं शिकून घ्यावं मास्टर संघाच्या गोलंदाजाकडून. सूर्य एक चेंडू आणि नक्कीच कॉट अपील करतो आणि आणखीन एक गडी आणखीन हादरा एक बसतोय संघाला. सनी हा बाद होतोय. 5 धावाकडून जबरदस्त गोलंदाजी. कमॉन डीजे. पांजो प्रीमियर लीग आपण बघत आहात मित्रांनो. सर्वांचं हार्दिक स्वागत. पांजो ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचं सहर्ष स्वागत करत आम्ही या स्पर्धेमध्ये. आजी माजी संघ पांजो स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून देखील सर्वांचं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर TCP लाईव्ह महेंद्र भगत यांच्या माध्यमातून देखील सर्वांचं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर मात्रा स्पोर्ट्स
यांच्या वतीने देखील चांगलं सहकार्य आले त्यांचे देखील धन्यवाद. मोहन पाटील साहेब त्यांचे देखील धन्यवाद. आणि ज्या ज्या व्यक्तींनी या स्पर्धेसाठी आम्हाला योगदान, आम्हाला प्रेमाचा हात, मायेचा हात पुढे केलेला त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. सूर्य चेंडू टाकलेल्या जयप्रकाश आणि प्रमोद यांनी आतापर्यंत फक्त धाव संख्या 17. पुन्हा एकदा प्रमोद येतोय. ज्या प्रमोदनी प्रथम गोलंदाजी केली होती तो प्रमोद मास्टरचा खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. मात्र सुरुवात बघा, दोन्ही गोलंदाज मास्टरचेच आहेत आणि तिसरा जेव्हा आलेला परत प्रमोद तो देखील परत मास्टरचाच आहे. मात्र दोन गोलंदाजी दुसरी गोलंदाजी टाकतोय संघाची तिसरी, वैयक्तिक दुसरी. प्रमोद धाव संख्या 17. गडी बाद झालेल्या 2. भावेश आणि सनी हे दोन्ही सलामीचे फलंदाज बाद झालेले आहेत. सुरेख चेंडू होता, कार्पेट ड्राईव्ह खेळलं, चेंडू उचलेपर्यंत थोडं बघायचं आहे असं. चांगली फिल्डिंग, मात्र क्षेत्ररक्षकांनी दोघांनी कॉल करतात थांब म्हणून, बॅक कॉल केलेला आहे. मात्र आपल्याला आत्ता या क्षणाला मैदानात राहून आपल्याला धावा उभारायच्या आहेत 50 ते 60. हवा देखील भरपूर आहे, मात्र हवा राईटीला नाही आहे, लेफ्टीला जास्त हवा आहे. मात्र समोर जर खेळला तर नक्की षटकार लगेच जाईल. समोर सीमा थोडी जवळ आहे. चांगला चेंडू उचली घेतली होती, चेंडू बॅटचा संपर्क होत नाही याचा बघायचा. पंचांचा वाईट इशारा आहे. आणखीन धावांतर चेंडू संघाला भेटते. धावसंख्या 19 पोहोचलेली आहे. गडी बाद 2. अंतिम सामना पहिल्या हाफमधून जय हिंद स्पोर्ट्स पांजू, वर्षाचं गावदेवी स्पोर्ट्स पांजू आपला सामना बघत आहेत. पांजू प्रीमियर लीग वर्ष 2. प्रमोद यस, हा चेंडू पुन्हा एकदा वाईट. अशोक राऊत MC पंचायत अष्टपैलू खेळाडू आहेत नवघर गावातील. त्याच्यावर विशाल नाईक सर हे देखील अष्टपैलू खेळाडू आहेत ओमब्रामध्ये गोडू संघातील. दोन्ही फक्त पंचच नाहीत, ऑलराऊंडर खेळाडू देखील आहेत. असे एका बाजूने अशोक राऊत नवघर, विशाल नाईक फ्रॉम ओमब्रामध्ये गोडदेव. सुरेख चेंडू हाताळला, मात्र याचा अपील केलेले तिथे मात्र इथे उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता. मात्र ते गडी बाद नाही दाखवतात पंच. विशाल नाईक सर चांगला चेंडू टाकलेला आहे प्रमोद यांनी. मात्र अशा चेंडूची गरज आहे. मगाशी लागोपाठ 2 चेंडू त्यांनी वाईट टाकले होते, त्यातून थोडा कमबॅक करतोय. इथे काहीतरी टप्पा त्यांना भेटलेला आहे. थोडी दुखापत जाणवते गोलंदाजाला प्रमोद यांना. काही खेळाडूंना क्रॅम्पचा त्रास असेल तर त्यांनी लवकरात अगोदर त्यांनी वॉर्मअप करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला सूचना करतो, ज्यांना कोणाला क्रॅम्पचा त्रास असेल त्यांनी अगोदर सामना सुरूच्या अगोदर त्यांनी थोडं वॉर्मअप करून घ्यायचं आहे. स्लो चेंडू हाताळला होता, चेंडू होता पॉईंट क्षेत्रामध्ये बघायचं असं. एकदा कंप्लीट झालेले आहे, थोडा धोका होता. एक धावांनी झगडावं लागतं. धाव संख्या 21. मात्र तिसरं शतक मार्गस्थ असताना मैदानाच्या आतमध्ये आतिश आणि हर्षद. आतिश स्ट्राईकला आहेत, नॉन स्ट्राईकला हर्षद. बघायचं आहे येणारा चेंडू किती बाकी आहे, तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र तिसरं शतक मार्गस्थ आहे. 3 चेंडूमध्ये कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न असेल, प्रामाणिक प्रयत्न असेल प्रमोद यांचा. सुरेख चेंडू यस, पुन्हा एकदा अपील केली होती. चेंडूने बॅटचा स्पर्श नाही झाला, संपर्क देखील झाला नाही, मात्र अपील देखील करण्यात आलेली होती. वेगवान चेंडू टाकतात प्रमोद, भरपूर वर्षाचा अनुभव आहे. आता चेंडू थोडं स्लो होता, बघायचं क्षेत्ररक्षक चेंडू खाली यस, झेल घेतो. मात्र ते कॉलिंग होत नाहीये, मात्र तरी देखील झेल बाद झालेला. तात्या चेंडू झेल घेतोय.
दोन्ही खेळाडू आपसमध्ये टक्कर झालेली आहे. डीजे कमॉन डीजे. मात्र मगाशी इंटरव्ह्यू घेण्यात आला होता. मात्र आतिशा खेळाडूला कोण बाद करणार, तर मगाशी नंतर बोलला होता प्रमोद बाद करणार. मात्र प्रमोदने त्याला आतिशला बाद केलेला आहे. अभिनंदन प्रमोद. आतापर्यंत कमीत कमी धावा देऊन आतिशला बाद केलेला आहे. चांगलं सफलता प्राप्त केलेलं आहे. अविनाश मैदानाच्या आतमध्ये. प्रमोदला जर क्रॅम्प आला असेल तर हा ओव्हर झाल्यानंतर तुम्ही बाहेर येऊ शकता. प्रमोद भोईर. अंतिम चेंडू आहे. मग आता तिसरं शतक मार्गस्थ आहे. जबरदस्त 2 ओव्हर टाकलेले आहेत प्रमोद यांनी. का मास्टर की का असते हा त्यांनी दाखवलेलं आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अविनाश. हर्षद ऑन स्ट्राईक. चांगली संधी आली जे नक्कीच बघायचं आहे असं की ते अविनाश धावचीच बाद होतोय. सुरेश चेंडू हाताळतो. Come on, DJ. धन्यवाद धन्यवाद डीजे. मात्र आज कुठल्या प्रकारे खेळाडू बाद होतील भरपूर इथे नोंद करण्यात आलेले आहे. ते झेलबाद, धावबाद, लेग फोर, कॉटच्या माध्यमातून देखील गडी बाद होतील. झेलबाद अलग अलग प्रकारे खेळाडू देखील बाद होतील. मला प्रमोद थोडा क्रॅम्प आलेला आहे. प्रमोद स्प्रे घेऊन जा जरा. डॉक्टरला विनंती करतो स्प्रे घेऊन जायचं जरा. प्रमोद तुला जास्त त्रास असेल तर प्लीज बाहेर बसायचं. नवीन खेळाडू संदेश द्यायचे. जास्त जर क्रॅम्प आला असेल तर आपण बसायचं मैदानाच्या बाहेर. एक तुमचा एक्स्ट्रा खेळाडू तिथे मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. मात्र जी त्याला कामगिरी दिली होती प्रमोदला ती कामगिरी त्यांनी चोख बजावलेली आहे. चांगली गोलंदाजी केलेली आहे. सुरेख गोलंदाजी केलेली आहे. धाव संख्या झालेली ती धाव फलकावरती धाव संख्या झालेली 21. 21 धावा झालेल्या आहेत. चौथी ओव्हर घेऊन येतील गोलंदाज अजय. धाव संख्या फक्त आणि फक्त 21. सुरेख गोलंदाजी प्रमोद आणि जयप्रकाश यांची. मास्टर की का असते त्यांनी दाखवले दोघांनी. सुरेख चेंडू हाताळतोय. पहिला चेंडू लागतोय एस्टांवरती. एसटी उद्ध्वस्त करतोय आणि अशा रीतीने चौथा इथे गडी बजावतोय. 5वा इथे गडी बजावतोय. 5वा. कमॉन डीजे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ पांजू स्पोर्ट्स यांच्या वतीने देखील सर्वांचं हार्दिक स्वागत. पांजू ग्रामस्थांच्या वतीने देखील सर्वांचं हार्दिक स्वागत. यंग आणि मास्टर्स पांजू स्पोर्ट्स यांच्या वतीने देखील सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पांजू प्रीमियर लीगमध्ये वर्ष दुसरं TCP लाईव्ह यांच्या माध्यमातून देखील सर्वांचं हार्दिक स्वागत. मात्र स्पोर्ट्स यांच्या वतीने देखील सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि ज्या ज्या व्यक्तींनी या स्पर्धेसाठी आम्हाला अमूल्य हातभार लावला, प्रेमाचा हातभार पुढे केला, त्यांच्या सर्वांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. धन्यवाद. असंच प्रेम कायम राहिलं पाहिजे आमच्यावरती. असाच आशीर्वाद आमच्यावरती कायम राहिला पाहिजे. आणखीन एक नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कुशल.
विस्मय आणि सूर्य एक फटका मारतोय. बघायचा चेंडू अडला गेलेला, मात्र एक धाव समाधान. चांगली सुरुवात करतोय तो गोलंदाज अजय कुशल म्हात्रे. षटकार मारा आणि 500 रुपये कमा. प्रणित म्हात्रे यांच्या माध्यमातून षटकाराला 500 रुपये. चेंडू खाली राहिला, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही, मात्र बाकीचं काम यष्टीरक्षक काम चांगली कामगिरी बजावतोय. चांगली ट्युनिंग जमलेलं आहे गोलंदाज आणि यष्टीरक्षकामध्ये. मात्र मी चेंडू टाकतोय, तुझ्या हातामध्ये चेंडू येणार, तू पकड. नक्कीच बघायचा हा झेल आहे, मात्र ऑस्ट्रेलियन स्टाईलने झेल घेतलेला आहे. आणखीन एक हादरा बसतोय, आणखीन एक गडी बदलतोय. कमॉन डीजे. गडी ते बाद झालेले आहेत. प्रमोदला क्रामचा थोडा त्रास झालेला आहे. प्रमोद थोडं वार्मअप करून घे मित्रा. तुम्हाला फलंदाजी नंतर तुम्हाला करायची आहे. सुंदर गोलंदाजी केलेली आहे. नवीन फलंदाज विकास. धावसंख्या लक्ष दिलं. धावसंख्या फक्त आणि फक्त 22. जबरदस्त 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 गोलंदाजी होते प्रमोद जयप्रकाशन. आणि बघायचा चेंडू खाली क्षेत्ररक्षक नाहीये, मात्र चेंडू सीमारेषेच्या सर्कलच्या आतमध्ये पडतोय. खरा बंदर थ्रो करतोय. यस थोडा संधी होती दुसरी धाव घेण्याची. धाव संख्या 24. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत या फटक्यावरती. मात्र एक एक 2-2 धावा चालणार नाही. समोर संघ देखील बलाढ्य संघ आहे. त्यांची ताकद देखील तुम्हाला माहिती आहे, त्यांची फलंदाज देखील तुम्हाला माहिती आहे. कमीत कमी 50 ते 50 पलीकडे देखील धावा तुम्हाला पाहिजेत या सामन्यामध्ये. मात्र तितकीच चांगली दर्जाची गोलंदाजी होते, तितकीच फलंदाजी देखील होत नाहीये. आतापर्यंत गडी बाद झाले 6. सूर्य चेंडू हाताळला. बघा चेंडू सर्कलच्या आतमध्ये अडला गेलेला आहे. नेमवले सर्कलची. सूर्य गोलंदाजी होते जय यांच्या माध्यमातून. अजय धावसंख्या झालेली ती 6 बाद 25 धावा. मात्र 2 शतकामध्ये 17 धावा होत्या. त्याच्यानंतर तिसऱ्या शतकामध्ये 3 गडी बाद 21. त्याच्यानंतर 21 चौथा गडी बाद झाला. परत पुन्हा एकदा 5वा गडी बाद झाला आणि 6वा गडी बाद झाला 22 धावेवरती. धावसंख्या झाली ती एकूण 25 धावा झालेल्या आहेत आणि शतक संपलेले आहेत. मात्र 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र 6 चेंडूमध्ये किती धावा करतील. आणखीन एक मास्टरचे खेळाडू तेज कुमार. मात्र संघामध्ये मास्टरचे खेळाडू भरपूर आहेत या प्रीमियर लीग मध्ये. ओनर देखील मास्टरचा भारत आहे, आमचे मित्र आहेत. त्यांनी देखील पाण्याची चांगली व्यवस्था केलेली आहे. बघायचं तेज कुमार किती धावा बसतील या शेवटच्या शतकावरती. 25 धावा झालेल्या आहेत. या असा फटका मारला होता ऑन शॉटला, मग सर्कलच्या आतमध्ये फटका येतोय. जोरात स्ट्रोक खेळला होता. माझा चेंडू देखील वेगवान चेंडू लागतोय तेज कुमार. हवा देखील मग हवा राईटीला नाही लेफ्टीला जास्त हवा आहे. तर तुम्ही रिव्हर्स अटेम्प्ट जर केला तर नक्कीच व्यवस्थित बसला तर षटकार देखील येऊ शकतो. भगवान पटेल या. आगरी सामाजिक संस्थेचे सचिव आणि राईगावचे अध्यक्ष भगवान पाटील साहेबांना विनंती करतो मंचावर यायचं. चेंडू जातो सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी फुलटॉस चेंडू होता, मात्र चुकीला माफी नाहीये.
धन्यवाद. धाव संख्या झाली चौकारांनी 30. मात्र आमचे जवळचे मित्र पांजोगावातील एक अष्टपैलू खेळाडू आणि समालोचक प्रवीण आलेले त्यांचे देखील आम्ही स्वागत करतोय. 30 धावा धाव फलकावरती. गडी बाद 6. सुरेख फटका. मात्र हा फटका यस 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 पक्का 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 ये लगा. बहुत बड़ा छक्का. सक्सेसफुल वंडरफुल आणि ब्युटिफुल षटकार येतोय. आणि या 7 धाव्याने धाव संख्या झालेली ती 36. कम ऑन डीजे. सतवाचे एक विदाई एवढा उशीर झाला ये बाई गो नागरा तुझा हे नवना धन्यवाद धन्यवाद डीजे. सुरेख कार्पेट ड्राय करते. बघायचं या फटका किती धावा दिले. एकदा कंप्लीट झाले. यस चेंडू उचललेला आहे. हा ना सूर्य मात्र स्ट्रायकला थ्रो करतोय. दुसरी धाव करताना गडी इथे बाद होतोय. 7वा इथे गडी बाद होतोय. कमॉन डीजे. धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब होता ठाण्याचा ठाण्या धन्यवाद डीजे. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज भाविक. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र दोन शतक किती धावा 2 चेंडूमध्ये किती धावा करतील भाविक हा नवीन फलंदाज. गोलंदाज तेजकुमार. सूर्य एक चेंडू हाताळत. हे असं पंचांनी दुसऱ्या चेंडू वाईट चेंडू घोषित केलेला पंचांनी. असं वाटलं चेंडू डॉट गेलं की काय. मात्र आम्ही ते समोर नाही आहेत. आम्ही लेग साईडला आहेत. नक्कीच हा येणारा चेंडू कसा गातील. षटकार चौकार सिंगल डबल किंवा डॉट चेंडू येईल काय. एखादी गडी देखील बाद होऊ शकतो. स्टेपआउट खेळले. बघायचं सुंदर फटका मारतोय 6 धावांसाठी भाविक. आणि भाविक जबरदस्त. धन्यवाद धन्यवाद डीजे. मात्र भाविक एवढा मागे का राहिला. भाविकला अगोदर पाठवायला पाहिजे होता. विकास हे चांगले फलंदाज मागे तुम्ही का ठेवले. यस हा चेंडू वाईट. पुन्हा एकदा दिशान लाईन टप्पा विसरतात तेजकुमार. धाव संख्या झाली ती 45. मात्र कुठे हा फलंदाज होता. कुठे ठेवला होता भाविक. बघा मगाशी बोललो कुठे हा फलंदाज होता. आणि त्या फलंदाजाने 2 षटकार लावलेले आहेत. सुंदर सुंदर आणि सुंदर आणि प्रेक्षकांची मन जिंकवली. जरी लेट आला आणि आपले फलंदाज त्यांनी जादू दाखवली कमाल दाखवली आणि प्रेक्षकांनी मन जिंकवली भाविकांनी. आणि भरपूर मार बसला. तो तेजकुमार याला 35चा खेळाडू आहे. आणि या ओव्हरमध्ये अंतिम षटक 6 चेंडूमध्ये किती मारले. तेजकुमार यांना 6 चेंडूमध्ये 26 धावांचा मार बसतोय. मात्र जबरदस्त जबरदस्त. भाविक आणि विकास हे 2 फलंदाज कुठे होते. कुठे लेट त्यांना पाठवलं. मात्र त्यांचा पूर्ण संघ चांगला संघ आहे. मात्र त्यांचा जो अतिशय विश्वास होता तो अतिशय स्वस्तामध्ये बाद झाला होता. हे जेवलो आम्ही जेवलो. तुम्ही जेवण घेता. जे कोणी खेळाडू जेवायचे असतील जे कोणी पाहुणे जेवायचे असतील जे कोणी प्रेक्षक जेवायचे असतील त्यांनी जेवून घ्यायचं आहे कृपा करून. 51 धावा झाल्यात आणि 52 धावांचं आव्हान आलेलं आहे. दिनेश केणे आपण देखील जेवून घ्यायचं आहे. नक्कीच आपण संधी देऊया या गावातील अष्टपैलू खेळाडू
सामाजिक कार्यकर्ते, समालोचक, आमचे मित्र दिनेश यांना ऐकूया येणाऱ्या 5 षटकामध्ये. सर्वांना सूचना, जे जे संघ जिंकलेले आहेत ते सर्व संघ नायकांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. जे संघ जिंकलेले आहेत त्यांना विनंती करतो आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये येणार आहे. आम्ही थोड्या टायमाने ड्रॉ करणार आहेत आणि जे चालू सामना आहे त्या संघातील खेळाडू देखील इथे यायचं आहे. जे संघ जिंकलेले आहेत ते संघ नायकांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. कृपा करून आम्ही ड्रॉ चालू करतो. इथे नवीन बॉल फेकायचा आहे आणि जे संघ चालू सामना आहे त्या संघाचे एक्स्ट्रा राखी खेळाडूंनी ड्रॉसाठी दोघांनी यायचं आहे. तुम्हाला पुन्हा सूचना करतो मी, जे संघ सकाळी जिंकलेले आहेत त्यांना विनंती करतो आम्ही ड्रॉ तिथे करणार आहात. त्या 4 संघ नायकांनी कॉमेंट्री बॉक्स संपर्क साधायचा आहे. आपण ऐकूया दिनेश यांना. हॅलो चिक हॅलो हॅलो चिक हॅलो. तर वेलकम बॅक. दुपारचं हे सत्र आपण पाहतोय आणि दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. पांझू प्रीमियर लीग 2021 आपल्याला पाहायला मिळतं. एक सुंदर अशी स्पर्धा, अप्रतिम डोळ्याचं पारणं फिलेड असं नेत्रदीपक असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. द ग्रेट मराठा पुरस्कृत पांझू मास्टर, यंगस्टर व पांझू ग्रामस्थ आयोजित ही पांझू प्रीमियर लीग वर्ष दुसरे आपल्याला पाहायला मिळत आहे. क्रीडा सुज्ञ, क्रिकेट दर्दी म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते सुभाषजी नाईक इथे उपस्थित झाले आहेत. त्यांचंही आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. क्रिकेटवरचं अफाट प्रेम सातत्याने पांझू गावात क्रिकेटची स्पर्धा असली तर क्रिकेटवरती अफाट प्रेम करणारे सुभाष नाईक इथे उपस्थित झाले आहेत. त्यांचंही आम्ही मनपूर्वक शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतोय. सुंदर अशी स्पर्धा, 4 षटकं आपण पाहिली तर जबरदस्त कमालीची गोलंदाजी आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एक मागडं षटक, 52 धावांचा लक्ष्य हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. काही जबरदस्त फटकेबाजी, कमालीचे 2 षटकार भाविक भोईर याच्या बॅटमधून ठोठावले गेले आणि धावांची गती 51 वरती पोहोचवली गेली त्याच्या माध्यमातून. लेट्स प्ले असा पंचांचा सिग्नल होतोय. आमच्या व्यासपीठावरती जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचं आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. महिला भगिनी आपण पाहतोय, महिला कक्षांमध्ये 4 चांद लागले जात आहेत या स्पर्धेला. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा भेदक मारा, आतिश भोईर गोलंदाजी मार्कवरती पहिले षटक हाताळत असताना पहिला चेंडू डिफेन्स केला जातोय सुंदररीत्या. मात्र चेंडूला खेळलं गेलं फलंदाज प्रमोद भोईर याच्या माध्यमातून. सलामीची जोडी एका बाजूला, फलंदाज आपण पाहतोय प्रमोद भोईर, दुसऱ्या बाजूला संजय भोईर अर्थातच गुड्डी या नावाने ओळख ज्या खेळाडूला पाहायला मिळते. गुड्डी दुसरा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. अप्रतिम भन्नाट वेग, सुरेख लेंथ अँड लाईन, अचूक टप्पा नियंत्रण आहे या गोलंदाजाकडे. मालीचं षटक हाताळलं जात आहे. 2 चेंडू 1 धावाई फलकावरती. जो मोमेंटम प्राप्त केलाय शेवटच्या षटकामध्ये तो मोमेंटम क्राईम ठेवला जाईल का? बॉडी लँग्वेज बदलली गेली ज्या षटकानंतर आणि इथे मात्र ते दर्शवत असताना आतिश भोईर कॉन्फिडेंटली गोलंदाजी करत असताना इंटू द गॅपमध्ये शॉर्ट फाईन लेग गलीला चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी सिंगल अर्जित केलं जातंय. एक धाव येत असताना आणि एक धावी सहज संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती. 2 धावा, 3 चेंडूंचा सामना झालेला आहे. 2 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. संघ जर आपण पाहिलं तर अविनाश साळुंके, अमित भोईर, आतिश भोईर, धनेश नाईक, विस्मय भोईर सारखे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकास भोईर यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. अप्रतिम पंचांकडे दाद जरूर मागितली गेली होती. सुंदर डिलिव्हरी, टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या दिशेने वलन घेणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. पंच मात्र सहमत नाहीत. मात्र दर्शवलं गेलं की थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर कट करणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. धावांची गती एकंदरीत पाहिली तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय आणि 2 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. सुंदररित्या ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज बॅकफुटला गेला,
पंच केलं जात आहे इंटू द गॅप मध्ये. दोन क्षेत्ररक्षक जीवाची आकांक्षा करतायत, मात्र चेंडू त्यांना बिट करून सीमारेषा बाहेर निघून जातोय. PPL चौकार, 4 धावा. चला, धन्यवाद DJ. भारत राऊत कुठे असतील तर त्वरित समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. भारत राऊत. शॉट ऑफ लेंथ, सुरेख चेंडू हाताळला गेला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. मानस मनसुबे ध्येय दर्शवत असताना सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपाने, डॉटच्या स्वरूपाने पहिले षटक आपण पाहिले तर पहिले षटक पाहायला मिळते गावदेवी वॉरियर्स संघाच्या बाजूने जाताना आपण पाहतोय. 6 धावा फक्त फलकावरती लावले जात आहेत. 24 चेंडू आणि आता मात्र विजयाकरिता 46 धावांचं लक्ष. 24 चेंडू 46 धावा. या ऐकूया सागर डीजेच्या माध्यमातून छोटीशी धून. वेलकम बॅक सरचे स्वागत आहे. धावांची गती एकंदरीत पाहिले 6 रन 6 धावा. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होताना आपण पाहतो एक डावऱ्या हाताचा हर हुन्नरी नौजवान खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते भावेश भोईर गोलंदाजी मार्कवरती 6 धावा या फलकावरती पाहायला मिळतात. 24 चेंडू 46 धावांचं लक्ष. अप्रतिम पंचांकडे दाद जरूर मागितली जाते, मात्र बॅटची एज घेतल्यानंतर 1 बाउन्सने चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातो. निर्धावच्या स्वरूपाने, डॉटच्या स्वरूपाने सुंदर गोलंदाजीचं प्रत्यकरण, विविधपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्पा नियंत्रण हे त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. थोडंसं खराब चेंडू, ऑप्स्टमच्या जास्त बाहेर वळणारा चेंडू पंचांच्या माध्यमातून वाईटचं सिग्नल केलं जात आहे. धावांची गती पुढे सरकली जाते. एकंदरीत पाहिले तर 7 धावा 7 रन्स. सात धावा या फलकावरती. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रमोद भोईर, संजय भोईर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती एकंदरीत पाहिले तर धाव फलकावरती 7 धावा. सुंदररित्या ही स्पर्धा नटलेली आपण पाहतोय. कुठल्याही पद्धतीचं आपण पाहिले तर पैशांच्या गणिक, कुठलंही पारितोषिक नाही, फक्त ट्रॉफ्यांस करता खेळली जाणारी ही स्पर्धा. अप्रतिम पुन्हा एकदा गोलंदाज, सुंदर डिलिव्हरी, ॲब्सोल्युटली मॅग्निफिसंट. सातत्याने आपण पाहिले तर टिचून मारा, भेदक मारा करत असताना गोलंदाज भावेश भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी आपण पाहिले तर बॅकफुटला पाहायला मिळतोय. आतापर्यंत डॉट चेंडूंचा विचार केला तर 5 डॉटच्या स्वरूपाने चेंडू हाताळले गेले आहेत गोलंदाजांच्या माध्यमातून. आतिश भोईर याचं कौतुक करेल तितकीच चांगली गोलंदाजी. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू, आणि फुल टॉस चेंडूला मात्र सोडणार नाही. संजय नावाचा क्वालिटी ब्रँडेड षटकार, 6 धावा. धन्यवाद डीजे. स्वप्न साकार संघाचा संघनायक, आई एकविरा वॉरियर्स संघाचा संघनायक, प्राप्ती वॉरियर्स संघाचा संघनायक, पांजू इंडियन्स संघाचा संघनायक त्वरित यायचा आहे. आणि चालू सामन्यातील 2 प्रतिनिधी इथे लॉट्स टाकले जात आहेत, चिठ्ठ्या टाकले जात आहेत. ऑन साईडला हलक्याच्या हाताने फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं गेलं. धावांची गती एकंदरीत पाहिले तर 14 रन्स 14 धावा. चेंडूंची हाताळणी बघितली तर 4 चेंडूंची आतापर्यंत हाताळणी झाली आहे या षटकामध्ये. चला, सुरू असलेल्या संघातील एक एक प्रतिनिधी येऊ द्या. सुरू असलेला संघ आहे जैन स्पोर्ट्स आणि गावदेवी स्पोर्ट्स. एक एक प्रतिनिधी येऊ द्या, आम्ही चिठ्ठ्या टाकतोय. थोडासा सामना स्पीडअप करा प्लीज, विनंती करतोय. फुल टॉस चेंडू, आणि फुल टॉस चेंडूला प्रमोद याने सुरेखरित्या वळवलं गेलं. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरतून चेंडू फ्लाय होतोय आउट ऑफ द पार्क. 6 धावा, षटकार. मला कीट नको सिनेमाचा तिकीट, नको मेकअपचा मला कीट,
नको वेलवेटचा थांबव थोडी इथे. जॅकेट, नको बट चला धन्यवाद DJ. या फेरीतील पुढचे सामने हे 4 षटकांचे असतील. 4 षटकांची नियमावली तुमच्यासमोर मी प्रेझेंट करतोय. 4 षटकांमध्ये तुम्हाला 4 कंपल्सरी गोलंदाज वापरायचे आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल. 4 षटकांमध्ये पहिल्या षटकाच्या जेव्हा पॉवर प्लेचं असेल त्यावेळेस 30 यार्डच्या बाहेर तुम्हाला 2 फक्त शतरक्षक ठेवता येतील. त्यानंतर दुसरं षटक ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस तुमचे 6 फिल्डर्स आतमध्ये असायला हवे आणि 5 फिल्डर्स 30 यार्डच्या बाहेर असायला हवेत. 5 बाहेर कंपल्सरी असायला हवेत. मुरेश्वर भोईर साहेब आहेत, त्यांना विनंती करतो की आपण 2 चिठ्ठ्या याच्यातील उचलायच्या आहेत. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. लक्षात ठेवा, पुन्हा एकदा म्हणतो मी, 4 षटकांचे सामने असतील. 4 कंपल्सरी गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. तर लिहून घ्यायचं आहे. स्कोरर तुषार चिठ्ठी टाकतोय. मात्र ज्या संघाला बाय मिळेल त्या संघाला पुढे बाय दिली जाणार नाही. आणि लक्षात ठेवा, एक तुम्हाला मी क्लिअर करतोय कारण हे दोन्ही संघ जेवायचे आहेत. आता लगेच यांचा ड्रॉ पडला 20-20. लगेच यांचा ड्रॉ पडला तर आपण जो दुसरी मॅच आहे ती पहिल्यांदा आपण खेळवणार आहोत. लक्षात ठेवा, या संघाला आपण ब्रेक देऊ जर पहिला ड्रॉ यांचा पडला तर, कारण हे दोन्ही संघ जेवायचे आहेत. वीस धावा, 18 चेंडू 32 धावांचं लक्ष. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मोरेश्वर भोईर आपल्या गावातील माजी शाखा प्रमुख यांच्याकडून ड्रॉ इथे केला जात आहे. स्वप्न साकार आणि या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो, मात्र तो सामना आम्ही दुसरा खेळू. लक्षात ठेवा, स्वप्न साकार आणि या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो संघ, लक्षात ठेवा, स्वप्न साकार संघासोबत खेळावा लागणार आहे. हा पहिला सामना जरी असला तरी मात्र हा सामना मी दुसरा खेळवणार आहोत कारण हे दोन्ही संघ जेवायचे आहेत. क्लिअर करतोय मी. या गोवर्धन भाऊ, गोवर्धन देवजी पाटील यांच्या शुभ हस्ते चिठ्ठ्या उचलल्या जात आहेत. ती चिठ्ठी उचलू नको, ती चिठ्ठी खोलू नको, चिठ्ठी खोलू नको. दुसरा सामना म्हणजे जो पहिला सामना खेळणार आहे दुसऱ्या फेरीतील आई एकविरा विरुद्ध पांजू इंडियन्स म्हणजे प्राप्ती वॉरियर्स या संघाला बाय मिळालेले आहे. प्राप्ती वॉरियर्स हा संघ थेट सेमीफायनल मध्ये पोहोचतोय. म्हणजे हे 3 पारितोषिक आहेत, यामधल्या एका पारितोषिकावर प्राप्ती वॉरियर्स या संघाचं नाव नक्कीच लिहिलं जाणार आहे. लक्षात ठेवा, पांजू इंडियन्स या संघाला तयारीत राहायचं, टॉससाठी यायचं आहे. पांजू इंडियन्स संघाचा संघनायक आणि आई एकविरा संघाचा संघनायक टॉससाठी या दोन्ही संघनायक आहेत. चला टॉस करून घेऊया आपण. नो प्लस 22च्या माध्यमातून 4 धावा, 5 धावा आणि 10 फ्री हिट आपल्याला पाहायला मिळत आहे. धावांची गती एकंदरीत पाहिले तर धाव फलकावरती 25 धावा, 25 रन्स, 27 धावांची आता मात्र गरज. 27 रन्स टू विन, 18 बॉल्स रिमेनिंग. वर्षाला मानाचा मान तुला देवाला, खांद्यावर पालखी घेऊन येता बाय तुझ्या भेटीला, त्या गोवळणाच्या रस्त्याला येऊन लोणावळे शहराला, त्या गोवळणाच्या दिनेश किनी, तुम्हाला आम्ही थांबवतोय कारण आम्ही वळतोय टॉस बॉक्सच्या दिशेनं. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना 4 षटकांचा असेल. आई एकविरा वर्सेस पांजू इंडियन्स या संघादरम्यान होणार आहे पहिला सामना. नाणेफेकीचा कॉल माझे सहकारी मित्र एक दिग्गज समालोचक राईवरून आलेले आहेत, त्यांना घरी जायचं आहे, मात्र त्यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकीचा कौल करत आहोत. प्राप्ती 11 हा संघ थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे या संघानं. मात्र त्या संघाचे पाठीराखे आहेत, त्यांना विनंती करतो की आपण सपोर्ट करायला. जेवणाचं काउंटर अजूनही चालू आहे. अभिमन्यू ठाकूर
जेवणाचं काउंटर अजूनही सुरू आहे, प्लीज तिथे हेल्प करण्यासाठी जा. टॉस केला जातोय, टॉस विन एकविरा. चेतन भोईर, 4 षटकांचा सामना आहे, काय निर्णय असेल मित्र तुझा? शतरक्षण 4 षटकांचा सामना शतरक्षण स्वीकारतोय. पांजू इंडियन्स संघ मागचा सामना तो पाहिला असेल, एक दमदार कामगिरी केली होती. 70हून अधिक धावा या पांजू इंडियन्स संघानं बनवल्या होत्या. 4 षटकांचा सामना आहे, प्रथम तू शतरक्षण स्वीकारतोय. किती धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न करशील पांजू इंडियन्स या संघाला? 40च्या आतमध्ये. 40च्या आतमध्ये. कुठला फलंदाज तुझं टार्गेट असेल की तो फलंदाज लवकरात लवकर तू डगआउट मध्ये पाठवशील? हर्षद भोईर, सचिन. वेल डन अँड नक्कीच तुला या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. पांजू इंडियन्स संघाचे संघनायक प्रशांत शिंदे, मच्छिंद्र भोईर यांना मात्र प्रशांत शिंदे यांच्या खांद्यावर धुरा दिलेली आहे. पांजू इंडियन्स या संघाचे प्रशांत, टॉस तू हरतोयस. हा उपांत्य फेरीतील सामना आहे. जर तू टॉस जिंकला असतात तर तुझा निर्णय काय असता? बॅटिंग. म्हणजे तुला जे हवं होतं ते तुला मिळतं, बरोबर. आता तुला एकविराच्या अगेन्स्ट खेळायचं आहे. काय टार्गेट समोर ठेवशील? 80. असा कोणता फलंदाज आहे तो 40 ते 45 धावा मारेल तुझ्या 80 टार्गेटमध्ये? सचिन भोईर. क्या बात आहे. तुला देखील या सामन्यासाठी खूप शुभेच्छा. बोलतोय आम्ही समालोचन कक्षाच्या दिशेने. बॅक टू द दिनेश केनी. धन्यवाद भारत राऊत. आणखीन एक चौकार येतोय, 4 धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती 33 धावा. यस डीजे. येऊ लोणावळे शहराला तुझा मुखडा ये बघावला, तुझा मुखडा ये बघावला. चैता पाकाच्या महिन्यात येतो धन्यवाद डीजे. 33 धावा या फलकावरती, 33 रन्स, 29 धावांचं अजूनही लक्ष आहे. महिला कक्ष आहे तिथे, तुम्ही तिथे जाऊन बसू शकता. महिला कक्ष आहे, बसू शकता तुम्ही. तुम्ही मॅच बघायला आलेले आहेत, बसू शकता. महिला कक्ष आहे. डाऊन द लेग. आणखीन एक्स्ट्रा चेंडू हाताळला जातोय. वाईटचा इशारा, वाईटचा सिग्नल पंचांच्या माध्यमातून. धावांची गती एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 34 धावा. ज्या फलंदाजाने मोमेंटम आणला होता सामन्यामध्ये तोच फलंदाज कुठेतरी एक्स्ट्रा स्वरूपाने चेंडू हाताळतोय आणि गोलंदाजी सुद्धा चेंज केली जाते. गोलंदाजी मार्कवरती अमित भोईर या गोलंदाजाला मात्र प्राधान्य दिलं जाते. धावांची गती एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती धावा लगावल्या जात आहेत त्या 34 धावा, 34 रन्स. आतापर्यंत फक्त ऑफिशियली आपण पाहिले तर 2 चेंडू हाताळले गेलेत. यानंतर होणारा सामना असणार आहे आई एकविरा रायडर्स वर्सेस पांचू इंडियन्स. तर पांचू इंडियन्स हे दरम्यान लढत होणार आहे. आई एकविरा रायडर्स संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. धन्यवाद दिनेश किणी. थांबवतोय. इथे रजा घेत आहेत आग्रेकोळी समाज सामाजिक संस्थेचे सहखजिनदार जगदीशजी गरज साहेब, दिनेश पाटील साहेब, थँक्यू. धन्यवाद आपण इथे आलात आणि त्यांच्याकडून आपल्या पांजू प्रीमियर लीगसाठी 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं इथे मी सदस्य आभार व्यक्त करतोय. आणि प्लीज बँजो पदक कुठे असेल तर त्यांनी लगेच यायचं आहे. बँजो पदक, कारण द ग्रेट मराठा संस्थापक शिव वाहतूक सेना अध्यक्ष मोहन पाटील थोड्याच वेळात इथे येत आहेत. तर बँजो पदक यांना विनंती करतोय की लगेच आपण इथे यायचं आहे. बँजो पदक. तर 35 धावा या फलकावरती 2 चेंडू अजूनही येणं बाकी आहेत या षटकामध्ये. कारण 4 चेंडूमध्ये भाविक यांनी जवळजवळ आपण पाहिलं तर 15 धावा खर्च केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप सुंदररित्या ही स्पर्धा आपण पाहतोय. आयोजन नियोजन आपण पाहिलं तर ऑल इज वेल अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज भाविक गोलंदाजी मार्कवरती. संजय याची तारीफ करावी लागेल. जरूर डॉट चेंडू खेळले असले तरी मात्र मोठे फटके, एक चौकार, एक षटकार पाहायला मिळतो त्याच्या बॅटमधून.
डान्सिंग डाऊन द विकेट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, हर्षद भोईर चुकी करतोय आणि तत्पूर्वी मात्र 2 धावा सहजरित्या मात्र पूर्ण केल्या जातील. कॅचेस विन द मॅचेस. कारण कुठलाही खेळाडू महान नसतो मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर त्या खेळाडूला आपली गुणवत्ता साध्य करायची असते. कारण ज्या पद्धतीचा खेळ तुम्ही दर्शवाल, जर मोठी खेळी तुम्ही साकारली तर निश्चित स्वरूपाने संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला प्रेक्षक वर्ग डोक्यावरती उचलून धरेल. तुमची चर्चा संपूर्ण या स्पर्धेमध्ये होईल. म्हणून मी नेहमीच म्हणत असतो, कुठलाही खेळाडू महान नसतो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती अक्रॉस द लाईन, बैठक स्ट्रोक ज्याला म्हटलं जातंय, पायडल स्वीप केलं गेलं सुंदररित्या, एकदा वर्जित केलं जात आहे. फंबलिंग होते ना होते, तत्पूर्वी दुसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज निघून जात आहेत आणि 2 धावा सुद्धा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. 39 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. खूप सुंदर रीतीने ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण पाहतोय. विजयाकरती लक्ष असेल आता मात्र 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 13 धावांचं लक्ष. या ऐकूया सागर डीजेला. तुझी आठवण येते मला ग आई वाचकारल्याला. तुझी आठवण येते चला, धन्यवाद डीजे. पाणी घेऊन जा, ड्रिंक घेऊन जाऊ शकताय तुम्ही स्ट्रॅटेजिक बनवण्यासाठी. फक्त एकानेच जायचं आहे. 12 चेंडू 13 धावा विजयाकरिता लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. चला, बँजो पथक कुठे असेल तर त्वरित यायचं आहे. बँजो पथक, यस प्रणित याने हात दाखवलेला आहे. इट्स ओके. चला, लगेच तुम्ही जमायचं आहे कारण मान्यवर आता उपस्थित होत आहेत. धावांची गती एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती सुंदररीत्या आपण पाहतोय. 39 रन्स 13च्या सरासरीने. कुठेतरी रणनीती मात्र चुकी होताना आपण पाहतोय आतिश भोईर यांच्या. कारण 2 षटकं ॲक्युरेट होती, 20 धावा होत्या आणि त्यानंतर मात्र 19 धावांचं भलं मोठं षटक. अप्रतिम यॉर्कर लाईनचा चेंडू सरळ हाताळणे पाहायला मिळते. गुड बॉलिंग मिस्टर आतिश भोईर. इथे मात्र दबाव बनवावा लागेल कारण भली मोठी पादगी तरी लागली गेली आहे. 40 धावा या फलकावरती लागल्या गेल्या आहेत आणि आता मात्र प्रत्येक चेंडू आपल्याला पाहायला मिळतं विकेट टेकर गोलंदाज म्हणून साबित व्हावं लागेल. अप्रतिम बॅटची एज आणि इथे मात्र पुन्हा एकदा झेल सुटला जातोय. नाही जाते बा ताई चायनीज आहे चेतन नाना ते अशी कोपऱ्यावशी जा तो काला मांडव बांधलाय ताई पाणी जा. धावांची गती एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 41 धावा 41 रन्स हे फलकावरती पाहायला मिळत आहेत. यानंतर होणारे प्रत्येक सामने 4 षटकांचे असतील. ब्लू झेंडा लावलाय पाणी जा जास्त झालं चायनीज आहे बघ. सुंदर डिलिव्हरी ऑफस्टमच्या बाहेर हाताळणे पाहायला मिळते. इथे मात्र रन घेण्याची संधी. यस, फलंदाज कोण बाद असेल तर पंच दर्शवतील. यस, प्रमोद भोईर इज बॅक टू द पॅव्हिलियन. रनआउटच्या माध्यमातून प्रमोद भोईर तंबूच्या आसऱ्याला. विकेट सॅक्रिफाईस केलं जात आहे कारण प्रमोद याला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न होता आणि कुठेतरी अंगलट येताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती एकंदरीत पाहिले तर 41 धावा. 11 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडू 11 धावा. एक कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळणारा खेळाडू, तंत्रशुद्ध फटकेबाजी करणारा खेळाडू, टेक्निकली साऊंड सिस्टीम असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय मिस्टर अक्षय भोईर ॲज अ कॅप्टन म्हणून, ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते जय हिंद स्पोर्ट संघाच्या माध्यमातून. धावांची गती एकंदरीत पाहिले तर 41 रन्स. राऊत
सुंदर डिलिव्हरी ऑफ स्टंपच्या बाहेर वाईटचं सिग्नल पंचांच्या माध्यमातून 1+1 अशा या 2 धावा एक्स्ट्रा स्वरूपाने धावांची गती पुढे सरकली जाते. एकंदरीत पाहिले तर 43 धावा 43 रन्स 9 धावांची गरज आहे. 9 चेंडू 9 धावा. चेंडू आणि रन्स मध्ये आपण पाहिले तर 9 चेंडू आणि 9 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. सामना आपण पाहिला तर रफ अँड टफ सामना पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने आपण पाहतोय सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळताना आपण पाहतोय. सुरुवात जरूर चांगली करून दिली. 6 धावा पहिल्या षटकामध्ये जरूर आल्या होत्या. संत अशी सुरुवात होती. धावांचा पाठलाग करत असताना मात्र कुठेतरी धावांचा रतीब वेग वाढवला गेला मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. 43 धावा या फलकावरती. अक्षय भोईर मैदानाच्या आतमध्ये. मी मगाशी उल्लेख केला होता की टेक्निकली साऊंड सिस्टीम असणारा खेळाडू मिडलिंगला सुरेखरित्या कनेक्ट केलं गेलं. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बीट करून चेंडू आपण पाहिले तर डीप एक्स्ट्रा कव्हरला निघून जातोय. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाबी सहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती. 45 धावा 45 रन्स. सुंदर हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जिग्नेश इथे आण तिला. फुलटॉस चेंडू ऑन साइडला फक्त ड्राईव्ह केला जातोय. दिशा दाखवली गेली आणि इथे मात्र मिसफिल्डचा फायदा. या सिटीचा 4 रन्स 4 धावा. आगरी कुटी भक्त आईलन गो पालखीला खांदाला धन्यवाद डीजे. 4 धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती. आमचे गुणलेखक तुषार पाटील आम्हाला दर्शवत आहेत. 49 धावा फक्त 3 धावेची गरज. 7 चेंडू 3 धावा. सुपर मॅच. अप्रतिम पाहिलं. नेहालला हलक्याच्या हाताने फक्त पॉइंटच्या दिशेमध्ये चेंडूला ढकलून दिलं जातं. एक धाव अर्जित केलं गेलं. दुसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज. यासाठीचं 2 रन्स. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सामना आता बरोबरीत आहे. कंपल्सरी रनचे 6 चेंडू 1 धावेची गरज. कारण मगाचं षटक 19 धावांचं भरपूर मागणं ठरलं गेलं. इथे मात्र रणनीतीमध्ये बिघाड पाहायला मिळाला आतिश भोईर यांच्या. 6 चेंडू 1 धावेची गरज. या ऐकूया एक छोटीशी धून. तिरशी खरी किरीटा परी तिरशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा गौला तारा तिमीर हरा धन्यवाद डीजे. जास्त वेळ वाया जाणार नाही याकडे लक्ष द्या. 6 चेंडू 1 धावेची गरज आहे. त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज. विनंती करतोय. चला घाई करा. अमित भोईर येतोय गोलंदाजी मार्क वरते. कारण अमित भोईर सारखा गोलंदाज असताना मात्र तिसरं षटक भावित याच्याकडे का सोपवलं गेलं असे प्रश्न प्रत्येक क्रीडा समीक्षक आहेत त्यांना मात्र पडला असेल. अप्रतिम हलक्याच्या हाताने फक्त दिशा दाखवण्याचं काम केलंय आणि चेंडू सरळ निघून जातोय सीमा पार. विजयी चौकार संजय भोईर याच्या बॅटमधून. सुपर बॅटिंग मिस्टर संजय भोईर. शिवाजी राजा